महिलांनी या पुरुषापासून नेहमी दूर राहा. सासर, समाज आणि नातेसंबंधामध्ये स्त्रीला आदराचं स्थान आहे, परंतु गरुड पुराण, चाणक्य नीती आणि आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये अशा काही पुरुषांचं वर्णन केलं आहे ज्याच्यासोबत राहिल्याने महिलांचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. म्हणूनच प्रत्येक स्त्रीने आपल्या स्वाभिमानासाठी आणि सुरक्षिततेसाठी विशिष्ट स्वभावाच्या पुरुषांपासून नेहमीच 4 हात लांब राहिलं पाहिजे. सगळ्यात पहिलं म्हणजे आणि घातक प्रकारचं म्हणजे जो पुरुष नेहमी स्त्रीचा आणि तिच्या भावनेचा आदर करतो, जो 4 चौघात तिचा अपमान करतो, त्याच्यापासून स्त्रीने नेहमी दूर राहिलं पाहिजे. स्वतःचा अहंकार मोठा करण्यासाठी स्त्रीला सतत कमी लेखला जाणारा पुरुष, अशा पुरुषांसोबत राहिल्याने स्त्रीची मानसिक आरोग्य आणि आत्मविश्वास पूर्णपणे नष्ट होतो. दुसरा प्रकारचा म्हणजे ज्या पुरुषाला व्यसनाची सवय असते, कारण व्यसनाच्या आहारी गेलेला माणूस कधीही कुटुंबाचा, पत्नीचा किंवा मुलांचा विचार करू शकत नाही. त्यांचा ताबा स्वतःच्या बुद्धीवर नसतो, ज्याच्यामुळे घरात रोज भांडण, गरिबी आणि कलह निर्माण होतो. आणि अशा पुरुषांच्या छायेत राहणारी स्त्री आयुष्यभर फक्त अश्रू आणि त्रासाशिवाय काहीही मिळवू शकत नाही. तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा प्रकार म्हणजे जो पुरुष संशयी स्वभावाचा असतो, ज्याच्या मनात स्त्रीच्या प्रत्येक हालचालीबद्दल, तिच्या बोलण्याबद्दल किंवा तिच्या चारित्र्याबद्दल नेहमी खोटा संशय असतो. अशा पुरुषाला कितीही प्रेम दिलं किंवा स्वतःला कितीही सिद्ध केलं तरी त्याचा संशय कधीही संपत नाही. आणि हा संशय एक चालत्या बोलत्या संसाराची उद्ध्वस्त करून टाकतो, स्त्रीचं स्वातंत्र्य आणि जगणं हिरावून घेतो. चौथा प्रकार म्हणजे जो पुरुष अत्यंत आळशी आणि बेजबाबदार असतो, जो स्वतःच्या कर्तव्यापासून नेहमी पळ काढतो आणि घराची, सासरची, संसाराची संपूर्ण आर्थिक तसंच मानसिक जबाबदारी स्त्रीच्या खांद्यावर टाकून स्वतः मात्र विनाकारण वेळ वाया घालतो. अशा पुरुषांसोबत संसार करताना स्त्रीला कधीही सुरक्षित जाणवत नाही आणि ती आयुष्यभर ओझं वाहिल्यासारखं जगते. पाचवा आणि सर्वात भयानक प्रकार म्हणजे जो पुरुष हिंसक प्रवृत्तीचा असतो, ज्याच्या स्वतःच्या रागावर ताबा नसतो आणि जो स्त्रीवर हात उचलण्यात किंवा तिला शारीरिक व मानसिक त्रास देण्यात जराही संकोच करत नाही. अशा पुरुषांच्या मनात स्त्रीबद्दल कधीही प्रेम निर्माण होऊ शकत नाही, कारण जिथे आदर नसतो तिथे प्रेम कधीच टिकत नाही. शास्त्रानुसार जो पुरुष केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी स्त्रीचा वापर करतो, जो गोड बोलून फसवणूक करतो आणि कठीण प्रसंगात पाठीशी उभा राहण्याऐवजी पळ काढतो, अशा कपटी पुरुषांची सावलीही स्त्रीच्या आयुष्यावर पडू नये. म्हणूनच कोणत्याही स्त्रीने आपल्या आयुष्याचं सुंदर, सुरक्षित आणि स्वाभिमानी बनायचं असेल तर पुरुषांचा ब्रह्मरूप किंवा पैसे न बघता त्यांचा स्वभाव, त्यांचे संस्कार आणि स्त्रीबद्दल त्यांचं दृष्टिकोन ओळखायला शिकलं पाहिजे, कारण योग्य जोडीदार किंवा योग्य माणसाची सोबतच स्त्रीला आयुष्यात खरी प्रगती आणि सुख मिळवून देऊ शकते.